मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण इथेरियमची एक टायमिंग स्पेसिफिक स्ट्रॅटेजी बघून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या टायमिंग स्पेसिफिक स्ट्रॅटेजी जेवढ्या पण आहेत ना, त्याच्यामध्ये फार चांगले रिझल्ट्स येतात. लाईक जसं त्या कमोडिटीच्या असतील किंवा क्रिप्टोच्या असतील. मी तुम्हाला आधीच आपल्या चॅनलवरती एक बिटकॉइनची 6 PM स्ट्रॅटेजी दिलेली होती. ठीक आहे, त्या स्ट्रॅटेजीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही जरूर देईन. तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचे रिझल्ट सुद्धा नक्की बघा. आज मी तुम्हाला अशाच प्रकारे एक इथेरियमची टायमिंग स्पेसिफिक स्ट्रॅटेजी देणार आहे. अजिबात मिस करू नका. एकदम सोपी स्ट्रॅटेजी, इझी स्ट्रॅटेजी. व्हिडिओ पण एकदम छोटा असणार आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाहीये. ओके, आता काय करायचं आपल्याला, पहिले इथेरियमचा चार्ट ओपन करायचा. जसं आपण बिटकॉइन मध्ये ट्रेडिंग करतो, सेम इथेरियम मध्ये सुद्धा ट्रेडिंग होते. काही याच्यामध्ये वेगळा डिफरन्स नाहीये. इथे येऊन तुम्हाला फक्त ETH फ्युचर असं टाईप करायचं आहे. ETH फ्युचर म्हणजे इथेरियम फ्युचर तुम्ही टाईप केलं की तुम्हाला एक ऑप्शन येतो, इथेरियम परपेच्युअल फ्युचरचा. हा बघा, हा तुम्हाला ऑप्शन येतो इथेरियम परपेच्युअल फ्युचर. त्यावरती क्लिक केला की तुमच्यासमोर इथेरियम फ्युचरचा चार्ट इझिली ओपन होतो. आता स्ट्रॅटेजी काय आहे? स्ट्रॅटेजी अगदी सिंपल अशी आहे ना, की यामध्ये तुम्हाला 30 मिनिटाची टाइम फ्रेम घ्यायची, 30 मिनिटाची. आणि ही स्ट्रॅटेजीमध्ये 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 PM टू 7:30 PM ची जी कॅन्डल असते ती मार्क करायची. लक्षात घ्या, संध्याकाळी 7 ते 7:30 ची जी कॅन्डल असते ती मार्क करायची आहे. आणि 7:30 नंतर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड करायचं आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जाऊन. म्हणजे सिंपल काय, की जर समजा ही 7 ते 7:30 ची एक कॅन्डल बनली, 30 मिनिटाची कॅन्डल बनली, ती मार्क करा. त्यानंतर 5 मिनिटाची टाइम फ्रेम करा. 30 मिनिटावरती मार्किंग केल्यानंतर टाइम फ्रेम 5 मिनिटाची करा. आणि ज्या पण साईडला ब्रेकआउट येते, ब्रेकडाऊन येते, त्या साईडचा तुम्हाला ट्रेड करायचं. एवढी सिंपल स्ट्रॅटेजी. ज्या पण साईडचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन त्या साईडला ट्रेड. आपण एकदा रिझल्ट बघून घेऊया. त्याचे किती लोक इंटरेस्टेड आहेत रिझल्ट बघण्यासाठी, मला नक्की सांगा. ओके, आता इथेरियमचा चार्ट आहे. 30 मिनिटाची टाइम फ्रेम या ठिकाणी ऑलरेडी. ओके, स्वतः आपण जाऊया आणि ही कॅन्डल जी आहे ती मार्क करूया. स्ट्रॅटेजी व्यवस्थित दिसण्यासाठी आपण माझा व्हिडिओ सुद्धा इथे ऑफ केलेला आहे. आता 7:30 ची कॅन्डल नक्की काय आहे ते बघूया. इथे तुम्हाला खाली जो टायमिंग दिसतोय ना, मी तुम्हाला एक लाईन मारून दाखवतो. 1 मिनिट बघा, रॅन्डमली एक लाईन मारतो इथे बघा. तर ह्या कॅन्डलवरती मी लाईन मारते. ही जी लाईन आहे ना, इथे तुम्हाला खाली एक टायमिंग दिसते बघा. हा टायमिंग आहे 19 म्हणजे काय, 7. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, ही आहे 30 मिनिटाची कॅन्डल. आणि इथे टायमिंग आहे 7, म्हणजे याचा अर्थ ही कॅन्डल 7 वाजता सुरू झाली. जर 30 मिनिटाची कॅन्डल 7 ला सुरू झाली तर संपणार कितीला, 7:30ला. याचा अर्थ 7 ते 7:30 ची ही कॅन्डल आहे. ही आपल्याला मार्क करायची आहे, हिचा हाय आणि लो. मी एक सिंपल काम करतो, ही लाईन इथून डिलीट करतो आणि ह्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करतो. ठीक आहे, ह्या कॅन्डलचा मी हाय आणि लो मार्क केला. ठीक आहे, हाय आणि लो मार्क केल्यानंतर मी सिम्पली येणार 5 मिनिटावरती ट्रेडिंगसाठी. ओके, हाय आणि लो मार्क केल्यानंतर सिम्पली मी 5 मिनिटावरती ट्रेडिंगसाठी येणार. इथे बघा, हाय आणि लो प्रॉपरली आपण मार्क केल्यानंतर इथे बघा, जवळपास 5 मिनिटावरती आल्यानंतर 7:55 आपल्याला ब्रेकडाऊन भेटला. समोर दिसतंय तुम्हाला 7:55चा ब्रेकडाऊन आहे. तुम्ही इथे लाईव्ह कॅन्डल मध्ये किंवा कॅन्डल क्लोज नंतर एंट्री घेऊ शकता, कारण की ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. कॅन्डल क्लोज नंतर शक्यतो एंट्री घ्या. इथे तुमची बॉटमला एंट्री झाली, त्यानंतर हा तुमचा असणार स्टॉप लॉस. जेवढी तुमची आधीची कॅन्डल छोटी असेल तेवढा तुमचा स्टॉप लॉस येणार छोटा. इथे तुमची एंट्रीसाठी तुम्हाला एक चांगले टार्गेट्स 1:1, 1:2 टार्गेट्स तुम्हाला भेटले. तुम्ही तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी खाली ट्रेल करत जाऊ शकता. क्लिअर आहे? तर हे झालं एक रिझल्ट, हे झालं कालच्या दिवशी रिझल्ट. आता बाकीचे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सिंपल काय करायचं, 30 मिनिटं फक्त तुम्हाला मार्किंगसाठी यूज करायचे. बाकी ट्रेडिंगसाठी तुमच्यासाठी 5 मिनिटाची टाइम फ्रेम ऑलरेडी ऑब्विसली आहेच. इथे पण बघा सेम, खाली बघूया. इथे बघा, ही आहे 7 ची कॅन्डल. ही कॅन्डल तुम्हाला मार्क करायची आहे इथे. आता या ठिकाणी काय झालं असतं, की तुम्ही समजा कॅन्डल मार्क केली असती तर इथे कुठेतरी तुम्हाला एंट्री भेटली असती. बट या ठिकाणी तुम्हाला टार्गेट नाही, या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता. ठीक आहे, स्टॉप लॉस तुम्ही काही फिक्स सुद्धा ठेवू शकता. असं नाही की एवढ्या मोठ्या पॉईंटचा स्टॉप लॉस तुम्हाला ठेवलाच पाहिजे. ह्याच्या आधीच्या दिवशी बघूया आपण आपल्याला काय झालेलं असतं ते. इथे बघा, ही कॅन्डल होती 7 PM ची कॅन्डल. ही मार्क केली असती आपण, हिचा हाय आणि लो मार्क केला असता. लगेचच ब्रेकआउट आला, तुम्हाला ऑलमोस्ट 1:1, 1:2 या ठिकाणी टार्गेट सुद्धा भेटलेलं. प्रत्येक दिवशी जर तुम्ही बघाल तर ह्याची अॅक्युरसी जी आहे ती फार जास्त आहे. मी असं नाही बोलत की ही स्ट्रॅटेजी तुम्हाला रोज प्रॉफिट देणार,
अशी कोणतीच स्ट्रॅटेजी अस्तित्वात नाही जी तुम्हाला रोज प्रॉफिट या ठिकाणी देईल. बट ह्याची अॅक्युरसी जी असणार आणि ह्याची अॅक्युरसी जी ऑलरेडी आहे ना, ही तुम्हाला चांगले प्रॉफिट्स या ठिकाणी देऊ शकते. तुम्ही कोणत्याही दिवशी येऊन बघा, एक 10 दिवस 15 दिवस कंटिन्युअस टेस्ट करून बघा, तुम्हाला याचे रिझल्ट समजतील. इथे पण बघा, ह्या दिवशी सुद्धा आपण इथे एक 7 PM ची कॅन्डल समजा मार्क केली, ही छोटी कॅन्डल बनली. ठीक आहे, 7 to 7:30 ची कॅन्डल इथे मार्क केली. या ठिकाणी तुम्हाला केवढे मोठे टार्गेट्स भेटले याचा विचार करा. ओके, इथे ज्या ठिकाणी ज्या दिवशी साईडवेज आहे ऑब्व्हियसली तुम्हाला या ठिकाणी लॉस होणार. पण नॉर्मली जर तुम्ही ट्रेड करताय ते तुम्हाला मोठे मोठे टार्गेट्स या ठिकाणी दिसून येतील, भेटतील सुद्धा. क्लिअर आहे. इथे बघा, या दिवशीचं बघा, ही 7 PM ची कॅन्डल आहे, ही आपण मार्क केली. आणि ह्या कॅन्डलचा ब्रेकआउट आल्यानंतर ह्यांनी किती मोठे टार्गेट्स दिले याचा फक्त विचार करा. ओके, हे जे टार्गेट्स आहेत इथपासून, हे जे टार्गेट्स आहे 13% मुवमेंट आहे. 13%च्या मुवमेंटमध्ये तुम्ही जर 20x मार्जिन वापरलात, तुम्हाला माहिती आहे आपण क्रिप्टोमध्ये मार्जिन वापरतो, 13%च्या मुवमेंटसाठी 20x मार्जिन जर वापरलात तर तुम्हाला जवळपास 260% हा प्रॉफिट झाला असता तुमच्या कॅपिटलवर. क्लिअर आहे. सो 7 PM 7:30 PM कॅन्डलची स्ट्रॅटेजी जी याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला ते मोठे प्रॉफिट्स नक्की देऊ शकतात. सो त्यासाठी तुम्ही ही स्ट्रॅटेजी नक्की वापरू शकता इथेरियमवरती. इथेरियमवरती ट्रेडिंग कसं करायचं, सिम्पल. इथेरियम फ्युचरचा चार्ट ओपन करायचं, त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घ्यायचे. ओके, तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी आवडलेली असेल तर एकच काम करायचं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक. ठीक आहे, सर्वांना टेलिग्राम चॅनल दिसतंय का मला एकदा सांगा चॅटबॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनल तुम्हाला दिसतंय का मला नक्की सांगा. ठीक आहे, माझा कॅमेरा पण या ठिकाणी परत एकदा ऑन केलेला आहे. टेलिग्राम चॅनल दिसत असेल तर नक्की सांगा. हे आपलं क्रिप्टोचं फ्री टेलिग्राम चॅनल या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण काय करतो, मी तुम्हाला आधीच बोललेलो की मी एक 6 PM स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे. त्या 6 PM स्ट्रॅटेजीचं जे ट्रेड असतात एक्झॅक्टली 6 वाजता, ते आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट टाकत असतो. ठीक आहे, 6 PM स्ट्रॅटेजीचे 6 वाजताचा ट्रेड असतो, ते आपण इथे बरोबर स्क्रीनशॉट टाकतो, रोज टाकतो. असं नाही की आजच टाकलंय कालच टाकलंय. डेली बघा, डेली तुम्हाला इथे 6 PM स्ट्रॅटेजीचे स्क्रीनशॉट भेटतात, जेणेकरून तुम्हाला एक अलर्ट भेटतो. या ग्रुपवरती तुम्हाला एक अलर्ट भेटतो फ्रीमध्ये की बाबा 6 PM स्ट्रॅटेजी ऍक्टिव्हेट होत आहे, तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह राहा. सो अशा प्रकारे आपली ही जी 7:30 स्ट्रॅटेजी आहे तिचे सुद्धा तुम्हाला अलर्ट भेटणार आहेत त्या टेलिग्राम ग्रुपवरती. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की जॉईन करा. फ्री टेलिग्राम ग्रुप आहे तो. जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी आता शिकवली 7:30 PM ची, त्याचे अलर्ट सुद्धा तुम्हाला त्या ग्रुपला भेटतील. प्लस जी बिटकॉइनची 6 PM स्ट्रॅटेजी आहे त्याचे सुद्धा अलर्ट्स भेटतील. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जरूर टाकेन. सो नक्की फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल. स्ट्रॅटेजी आवडलेली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये आपल्याला सांगा आणि आपल्या चॅनलला देखील जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.